नमस्कार, स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। राज्यातील बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे आणि ती माहिती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेली आहे। राज्यातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी केल्यानंतर जे बायोमेट्रिक व कागदपत्रे तपासणी करायची आहे त्यासंबंधीची ही माहिती आहे। ती नेमकी कुठे करायची आहे आणि कशा प्रकारे करायची आहे ते आपण पाहूया। बायोमेट्रिक व कागद तपासणी ही सुविधा केंद्रावरच करावी लागणार आहे। महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कुठूनही करता येते, तथापि त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रिक करता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोयीच्या तारखेला जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच जाऊन करावे। यासाठी 366 सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली आहे। ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना 5 फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात आलेली आहे। याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिलेली आहे। म्हणजेच आता तुम्ही जी काही नोंदणी करणार आहात त्यानंतरची पडताळणी करावी लागणार आहे ती तुमच्या तालुक्याच्या सुविधा केंद्रात जाऊनच करायची आहे। बांधकाम कामगारांच्या नोंदणी आणि लाभ वाटपाकरिता एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली ही ऑनलाईन प्रणाली आहे। जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रावर यापूर्वी हे काम केले जात होते। केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार आता 366 तालुका सुविधा केंद्र निर्माण करण्यात आलेले आहेत। प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रतिदिन 150 अर्ज हाताळण्यात येतील असे कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे नक्कीच जर तुम्ही अजून पडताळणी केलेली नसेल किंवा तुमचे बायोमेट्रिक करून घेतलेले नसेल तर सुविधा केंद्रावरती जाऊन लवकरात लवकर हे करून घ्यायचे आहे, जेणेकरून कामगारांसाठी ज्या योजना दिल्या जातात त्यांचा लाभ तुम्हाला मिळेल। तर नक्कीच माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।